महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। आता क्षणाची महत्त्वाची बातमी अशी की सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण जे आहे त्यामध्ये मुंबई पोलिसांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडते। सैफ प्रकरणातील तपासाबाबत पोलिसांची ही पत्रकार परिषद आहे। पोलीस काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळणार का हे देखील बघावं लागेल, कारण सैफवरील हल्ल्यानंतर काही प्रश्न जे आहेत ते वारंवार उपस्थित केले जात आहेत, ज्याबद्दल खरं तर चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे त्या प्रश्नांबद्दलची उत्तरं आता पोलीस देणार का, काही महत्त्वाचे खुलासे करणार का, शरीफुल नावाचा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आली, ज्यांनी सैफ अली खानवरती हल्ला केलेला होता, त्याच्याबद्दलची काही इतर महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येताना दिसते। कारण का शरीफुल हा बांगलादेशमधनं काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलेला नागरिक आणि ज्याने खरं तर इथं आल्यानंतर सगळी कागदपत्र मिळवली, इथला रहिवासी असल्याचा असण्याकरता आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळवल्या आणि मोहम्मद शरीफुल आता हा पोलिसांच्या कोठडीत आहे, त्याचा तपास जो आहे तो केला जातोय। अजित तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। अजित, काय माहिती? विशाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर जाहीर केलं होतं की लवकरच सैफ अली खान प्रकरणामध्ये काय नेमके तपास आहे, तपास कुठपर्यंत आलेला आहे, या सर्व गोष्टीची माहिती पत्रकारांना देण्यात येईल। त्याकरता मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी त्याच्या सूचना देखील केल्या होत्या। या सूचनेच्या अधीन राहून बँड्राचे जे पोलीस उपायुक्त आहेत दीक्षित गेडाम हे आज पत्रकार परिषद घेत आहेत। ती पत्रकार परिषद सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये मुळात आतापर्यंत जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये किती आरोपींना ताब्यात घेतलं होतं, मध्ये शरीफुल इस्लाम शहजाद जो आहे तो कशा रीतीने तोच आरोपी आहे, अनेकांचे प्रश्न आहेत की फोटोमधला आरोपी आणि जो आता जो अटक केलेला आरोपी आहे त्याच्यामध्ये तफावत आहे। अशा अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पोलिसांकडून पत्रकारांना असेल किंवा सामान्य जनतेला पाहिजे, तर त्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आज पोलीस देतील अशी अनेक अपेक्षा आहे। दीक्षित गेडाम पोलीस उपायुक्त आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ऑपरेशन चालवलं गेलं होतं आणि त्यातून ठाण्यातल्या कासारवडोली येथून शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली होती आणि तेच आता प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत आणि सैफ अली खान प्रकरणात आपण त्या थेट त्या पत्रकार परिषदेत जाऊयात। अजित, त्यामुळे पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम जे या संपूर्ण प्रकरणातील जे अधिकारी तपास करतायत त्या अधिकाऱ्यांचे प्रमुख दीक्षित गेडाम या ठिकाणी आहेत, शिवाय त्यांचे वरिष्ठ या ठिकाणी असल्याचं आपण बघतोय। आतापर्यंतचा एकूण या प्रकरणात काय तपास झाला, या तपासातला कोणते महत्त्वाचे पैलू समोर आलेले आहेत याबद्दलची माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली जाईल। आरामात करा, काही घाई नाही, आप आराम से कीजिए, काही घाई नाही, ज्यांचे ऍडजस्ट व्हायचे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या। वरिष्ठ पोलीस अधिकारी परमजीत सिंग दहिया आणि दीक्षित गेडाम हे आता पत्रकारांना या ठिकाणी या प्रकरणाबद्दलची माहिती जी आहे ती देऊ करतील। मुंबई पोलिसांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडताना आपण बघतोय। या प्रकरणाबाबत अनेक असे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मिळणं फार आवश्यक आहे। खास करून पहिला प्रश्न, शरीफुल नावाचा जो आरोपी आहे तो बांगलादेशातनं आलेला नसून तो इथलाच असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलेला होता, पण त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती जी आहे ती आता पोलिसांच्या हाती आल्याचं एकूण लक्षात येत आहे। ती माहिती नेमकी काय ती देखील उघड होईल। शरीफुल कशा पद्धतीने आला, काय उद्देश होता, कुठल्या उद्देशातनं त्याने सैफ अली खानवरती हल्ला केला, तो चोरीच्या उद्देशाने गेला होता का किंवा त्याचा इतर दुसरा काही उद्देश होता का, ज्याबद्दलचे तर्कवितर्क खरं तर लावले गेले त्याविषयी देखील मुंबई पोलीस खुलासा करतील। शिवाय शरीफुल नावाचा जो आरोपी होता ज्याने हा हल्ला केल्यानंतर तो थेट दादरला आला, दादरवरनं ठाण्याच्या दिशेने गेला होता, पण त्यापूर्वी एका व्यक्तीबरोबर तो एका दुकानामध्ये काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढताना त्या CCTV फुटेजमध्ये कैद झाला होता। नेमकी कागदपत्र कोणती होती, ती व्यक्ती कोणत्या विषयाला घेऊन या शरीफुल नावाच्या व्यक्तीला मदत करत होती, असे अनेक प्रश्न आहेत। न्यूज 18 लोकमतचे देखील काही सवाल आहे की सैफ अली खानवरील हल्ल्यामागचा उद्देश काय होता। दुसरा मुद्दा, CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली ती व्यक्ती शरीफुलच आहे का।
लोकांचे माईक तर ऍडजस्ट होऊ द्या ना. सर्वात पुढेच आहे एबीपी, हेच आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक मिनिट. काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जी ती मिळतील. नंबर एक सगळ्यांचे सेट झालेले आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाहीतर कोणीतरी ओरडणार आहे आणि तुम्हीच त्याच्यावर ओरडणार आहे. ठीक आहे. मग कसा आपण फॉर्मॅट ठरवू, कारण आपल्याकडे मराठी मीडिया आहे, हिंदी मीडिया आहे, इंग्लिश मीडिया आहे. मी एक शॉर्ट ओपनिंग स्टेटमेंट देतो, फक्त इंट्रोडक्टरी, त्याच्यामध्ये काय नाही इंट्रोडक्शन, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा. आता आपसात ठरवून द्या. आपण मराठीचे प्रश्न पहिले घेऊ, पहिले मराठीचे प्रश्न घेऊ, मग नंतर इंग्रजीचे, मग नंतर हिंदीचे. बरोबर आहे? याच्यामुळे मी सांगतो की तुम्हीच ठरवा, नाही तर अधूनमधून तुम्हीच. मराठी पहिले आपण घेऊ, त्याच्यानंतर काय घ्यायचं तुम्ही सांगा. मग आपसात हे करू नका. ठीक आहे. मग मी ओपनिंग स्टेटमेंट मराठीत, इंग्रजीत आणि हिंदीत देतो. त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरवर जाऊ. बरोबर आहे? आता जरा हे करा आणि आपले मोबाईल फोन जर असेल तो सुद्धा सायलेंट मोडवर ठेवा. आप भाई साहब पीछे किसका चालू नहीं हुआ? मराठीत रोल करू. वांद्रे पोलीस ठाणे मुंबई गुन्हा रजिस्टर्ड क्रमांक 85/2025 याची अतिशय चांगली क्लू बेस्ड डिटेक्शन डीसीपी झोन 9 त्याची टीम ने गुन्हे शाखे मुंबई यांच्या सहयोगाने केलेली आहे. अद्यापपर्यंतची तपासामध्ये आपल्याला आरोपीच्या विरुद्ध भक्कम पुरावा मिळालेला आहे. तपासाचे काय पहलू सध्या चालू आहे आणि याच्यामध्ये आमची पुढची तपास चालू आहे. बांद्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर्ड क्रमांक 85/2025 ये एक बहुत ही अच्छी क्लू बेस्ड डिटेक्शन है जो कि डीसीपी जोन 9 उनकी टीम और मुंबई क्राइम ब्रांच के सहयोग से की गई है. अभी तक की इन्वेस्टिगेशन में आरोपी के विरुद्ध हमें भरपूर पुरावा मिला है. आगे की इन्वेस्टिगेशन चल रही है. बांद्रा पुलिस स्टेशन CR number 85/2025 is an excellent clue-based detection made by DCP Zone 9, his team in conjugation with the Mumbai Crime Branch. So far in the investigation, we have found ample evidence against the accused and further investigation is going on. आता आपण मराठीत प्रश्न घेऊ. सर, तपासामध्ये ते आरोपीचे फिंगरप्रिंट होते ते सुरुवातीला जुळले असं सांगितलं गेलं. मात्र त्यानंतर असं समोर आलं की जुळलेले नाहीये. सुरुवातीला 19 प्रिंट सापडले होते, नंतर 200 पर्यंत तो आकडा वाढला. तर सद्यस्थिती काय, फिंगरप्रिंट्स मिळाले किंवा त्याबद्दल काही सांगता येईल? फिंगरप्रिंट्स बाबत जे काय संभ्रम आहे मी तो दूर करण्याचे प्रयत्न करतो. फिंगरप्रिंट्सची कुठली अधिकारिक रिपोर्ट आपल्याला अद्यापर्यंत ॲज ऑन डेट मिळालेली नाही. आम्ही सुद्धा रिपोर्टची प्रतीक्षेत आहोत. सर, त्याचे जे वडील होते आरोपीचे ते म्हणाले की तो पकडलेला आरोपी आहे तो त्यांचाच मुलगा आहे, मात्र जो सीसीटीव्ही दिसतोय इसम तो मात्र त्यांचा मुलगा नाहीये. तर त्याबद्दल काय म्हणजे सांगता येईल? त्यांचे वडिलांचे स्टेटमेंट बद्दल मी काय सांगू शकत नाही, पण मी हे ठामपणे सांगू शकतात की आपण जे आरोपी पकडलेला आहे त्याच्या विरुद्ध अद्यापर्यंत तपासामध्ये भक्कम पुरावा आपल्याला मिळालेला आहे जे कोर्ट ऑफ लॉमध्ये स्टँड करणार आहे. कोणते पुरावे त्याबद्दल काही सांगता येईल? आता तपासामध्ये जवळपास 10 दिवस त्याचा रिमांड झालेला. आपल्याला ओरल, फिजिकल आणि टेक्निकल या सर्व स्वरूपाचे पुरावे मिळालेले आहे आणि त्याच्यावर आपला काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये वर्कआउट सुद्धा चालू आहे. जे सर त्याच्या घरी जे सैफ अली खानच्या घरी जी लोक होती ज्यांनी ज्यांचा एन्काउंटर झालेला आरोपी बरोबर त्यांच्यातला कोणी म्हणजे समोरासमोर आलेले एन्काउंटर
त्याच्यातलं कोणी ओळखलंय का आरोपीला किंवा त्यांची आयपी झालंय का त्या संदर्भात काही सांगता येईल? नाही, आयपीचं नियोजन करण्यात येईल. अद्यापर्यंत आयपी नियोजन केलेला नाही. जसं रिमांड संपतोय तर पोलीस आणखी वाढीव रिमांड मागणार काय त्याचं? तो उद्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोर्टामध्ये वाढीव रिमांडसाठी प्रयत्न करणार आहे. आरोपीने तर काही कन्फेशन वगैरे दिलं किंवा काय त्याबद्दल काही सांगता हिंदी आतापर्यंत या गुन्ह्याचा मुख्य आरोपी जो आपल्या अटकेमध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आरोपींचा सहभाग यामध्ये निष्पन्न होतो आहे का? कारण काही लोकांची आपण चौकशी करतो त्यामध्ये काही बाबी आपल्याला इतर आरोपींच्या सहभागाची आढळून आलेली आहेत. नाही, इतर कुठलाही आरोपी अद्यापर्यंत आढळून आलेला नाही. परंतु आरोपी ज्या ज्या लोकांच्या संपर्कमध्ये आला होता त्या सर्व लोकांची आपण चौकशी करतोय. तो एक इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रियेचा भाग आहे. सर, आरोपी हा बांगलादेशी असल्याचे काही पुरावे आपल्याला लागले? हो, पुरावे आम्हाला मिळालेले आहे. भरपूर भक्कम पुरावे आम्हाला मिळाले आहे. डॉक्युमेंटरी पुरावे मिळालेले आहेत. टेक्निकल पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. हाँ, हिंदी में बोलिए. सर, सबसे पहला सवाल ये कि फिंगरप्रिंट को लेकर एक प्रश्न जो सामने उपस्थित हुआ, जो सैंपल लिए गए, क्या आपके पास कोई रिपोर्ट, क्या आधिकारिक कोई जानकारी साझा कर पाएंगे आप? क्या स्थिति है फिंगरप्रिंट के मामले? देखिए, इसके बारे में कुछ मीडिया रिपोर्ट से संभ्रम हो रहा था. मैं आधिकारिक रूप से आपको बता रहा हूं कि फिंगरप्रिंट्स की कोई भी रिपोर्ट, जो भी घटनास्थल से फिंगरप्रिंट उठाए गए थे, कोई भी आधिकारिक रिपोर्ट आज एज ऑन डेट हम लोगों को नहीं मिली है. सर, पिछली सुनवाई में कोर्ट के रिमांड के दौरान फेस रिकग्निशन की बात कही गई थी कोर्ट रिमांड में. क्या फेस रिकग्निशन किया गया है, करेंगे? क्या स्थिति है फेस रिकग्निशन को लेकर? देखिए, वो एक ऑप्शन है जो कि हम एक्सप्लोर करेंगे. सर, फिंगरप्रिंट्स के बारे में मीडिया रिपोर्ट में ये कहा गया, आपके पास रिपोर्ट का जिक्र नहीं था, ये कहा गया कि सीआईडी ने जो जांच की है शुरुआती तफ्तीश में वो मैच नहीं किया है. क्या हमारे पास ये जानकारी है?